Rahimatpur, a small town situated in the western Maharashtra. Today, all the students of all local schools have gathered at the center of the city with one motto in their heart. They are neither celebrating any national holiday nor festivity of any sort. These small children are just calling out to the adult world to save water. On the occasion of World Water Day, these children have vowed to spread awareness about the looming danger of scarcity of water. To create an awareness, the children designed placards bearing slogans of the cause. The dedication of the students is also reflected through their spirited performance of a street play. तसं पाहिलं तर आपल्या जीवनात पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच पाण्याचं महत्त्व कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी आपल्या समोर पथनाट्यातून सादर करतील. पाहूयात तरी महाराज चक्रवर्ती त्यांच्या दरबारात काय चाललंय ते. आज ते कदम महाराज, आज ते कदम. प्रधानजी, जी महाराज, काय प्रधानजी, कशी काय चालली आपल्या राज्याची हालचाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. बरं, लोकराई वगैरे बिलकुल नाही. पण राज्याच्या उत्तर भागात दुष्काळ पडलाय. महाराजांचा विजय असो. महाराज, राज्याच्या दक्षिण भागात पाण्याची उपलब्धता आहे, पण त्या पाण्याचा वापर माणसांनी पिण्यासाठी न करता कचरा टाकण्यासाठी केला. त्यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. आताच मी ओढा नदीचा पुत्र यांचं संभाषण ऐकलं. काय अगं नदीचे ठेवते घालणे ते आणलेच माझ्याकडे. पूर्वी मी कसा निराशा होतो, आता किती काळ म्हणलंय, किती काळा झालंय. आता माझ्या शेजारून जाताना माणसे नाक धरतात. अरे यात माझी तरी काय चुकी आहे? ओढ्याने खरेडे पाणी माझ्या पात्रात आले, त्यामुळे मी काळी झाली. माझ्या शेजारून जाताना माझं नाक पकडलं. आणि या माणसाला कोण सांगणार की हे सर्व मी नाही तर या ओढ्याने केलं? अरे तुम्ही दोघे मला का दोष देताय? या माणसाने माझ्याच पात्रात कचरा टाकला, त्यामुळे मी खराब झालो. यात माझा तरी काय दोष? हो, यात आपला कोणाचा दोष नाही, या सर्व या माणसाचा दोष आहे. हो, आपली दुर्दशा या माणसानेच केली. तुम्ही सर्व मंत्र्यांनी मला काही ना काहीतरी सांगितले, मग हे पाणी म्हणजे तरी काय? महाराज, मी सांगते, पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे संजीवनी. पाणी म्हणजे पृथ्वीवरील अमृत. आणि पाणी म्हणजे सर्वस्व. मंडळी, आजचा माणूस फक्त पैशाच्याच मागे धावताना दिसतोय. त्या माणसाला वाटतं पैशानं आपल्याला सगळं काही विकत घेता येतं. परंतु आज जर आपण असंच पाणी वाया घालत राहिलो तर उद्या माणसाला पैशानं देखील पाणी विकत घेता येणार नाही. यदा कदाचित उद्या जर तिसरं बळ झालं तर ते पाण्यावरूनच होईल. The children were inspired, motivated and guided by world-renowned environmentalist Dr. Rajendra Shende, a native of Rahimatpur. भारत जरी पूर्णपणे विकसित देश नसला तरी सुद्धा मनामध्ये लोकांच्या पर्यावरणाबद्दल जी भावना आहे त्याच्यावरून दिसून येतं की आपण विकसित देश होणारच, पण त्याबरोबर आपण आपल्या व्हॅल्यूज, आपले जे प्रिन्सिपल्स आहेत पर्यावरणाविषयी ती आपण शाबूत ठेवणार आहोत. तर हा विकास फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला रस्ते रेखीव दिसत नसतील, कदाचित गटारं रेखीव दिसत नसतील, थोडंसं ओबडधोबड गाव दिसत असेल, पण लोकांची जी मनं आहेत ना ती फार ऑर्गनाईज होत चाललेली आहेत असं इथून दिसतं. सगळीच काही लोक अशी ऑर्गनाईज झालेली नाही आहेत अजूनही, पण त्याचा प्रसार आपल्याला झालेला दिसतो. Another major contribution to the event was the presence of Dr. Gopi Chandran, who, despite his busy schedule, managed to take out one day. Even if an institution like the United Nations says think globally and act locally, initiatives like these are the actual real life examples of how they are able to transform a local area. These are excellent examples of how action takes place at the local level, and with more involvement, greater awareness, I'm sure this can be transformed into sustainable initiatives in the longer run. I think this is an excellent example of local action. The efforts of the students struck a chord with invited guest Mr. Hanumantrao Gaikwad, who promised to contribute to the cause. पुढच्या सगळ्या कार्याला माझे कायम हातभार लागतील, आर्थिकही लागतील आणि सर्व प्रकारे मी बरोबर राहील गावचा एक नागरिक म्हणून एवढे आश्वासन देऊन थांबतो. The event was efficiently coordinated by Mrs. Vinita Apte, who has constantly supported it over the years.
असे बोर्ड प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पनेने तयार करावेत असाही आजच्या दिवसानिमित्त आपण संदेश देऊ शकतो. रस्त्यामध्ये ते बोर्ड सगळ्यांनी पाहिले असतील आणि ते अतिशय चांगला संदेश देणारे त्यांनी पोस्टर्स आणली आहेत. त्याबद्दल मी नारायणी साहेबांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानते. Dr. Shende, along with the local people, made relentless efforts which reflected through the zest and fervor of the students. In return of their hard work, all that these children want is a promise of water preservation and optimizing the use of water, a promise of being a responsible citizen, a promise of a better tomorrow. पाणी हे जीवन आहे, याची सदैव जाणीव ठेवी.